प्रेम हे सौंदर्य बघून नाही, तर ते मनापासून घडत असते, होत असते. जेथे दोन हृदय भेटतात तिथूनच प्रेम जन्माला येते. एखाद्या व्यक्तीला नीट न ओळखता त्याबद्दल कोणी काय बोलले ते ऐकूनच त्याच्याबद्दल कळू शकते की त्याला गृहीत धरणे हे मूर्खपणाचे आहे. जर ते चांगल्या आणि शुद्ध हेतूने मागितले तर देव सर्व इच्छा पूर्ण करत असतो आणि भरपूर प्रमाणात आपल्याला देत असतो. जे काही माझे लहान मोठे तुझे तुमचे स्वतःचे आहे ते तुमच्या मनातून हा हेवा देवा काढून टाका. मग सर्व काही तुमचेच आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. जेव्हा एखादी व्यक्ती विनाकारण काहीही बनवू लागते, अविनाशी बनवू लागते, तेव्हा त्याच्या बोलण्यावरील नियंत्रण गमावण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला खूप आनंदी व्हायचे असेल तर आयुष्य मग तुमचे लक्ष त्याच्यावर केंद्रित करा. तुमच्याकडे काय आहे यावर प्रत्येक दिवस तुम्ही लक्ष केंद्रित करा, इतरांकडे काय आहे यावर नाही. राग आल्यावर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आल्यानंतर शांत राहण्यासाठी मात्र खूप मोठ्या प्रमाणात ताकद लागते. जे काही आहे ते कायम तुमच्या सोबत राहील. जरी ते जगण्यासाठी संपूर्ण विश्व एकत्र आले तरी तुमच्यासाठी त्यातच तुम्ही आनंदी राहताल. त्यासाठी तुम्ही राग आल्यानंतर शांत राहा. जेव्हा तुम्ही शब्द त्याच प्रमाणात बाहेर काढाल ज्या प्रमाणात आपण माघार घेण्यास सक्षम आहोत, याचा तुम्हालाही त्रास होणार नाही आणि समोरच्यालाही. जेव्हा आपले मन हलके होते तेव्हा ते नियंत्रित करणे अवघड असते, पण सरावाने ते नियंत्रित करता येते. अहंकार आणि संस्कार यात फरक आहे. ज्यात अहंकार इतरांना वाकून आनंदी होतो, तर संस्कार हा नतमस्तक होऊन स्वतःला आनंदी करत असतो. कोणावरही आशा ठेवू नका, अपेक्षा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत फक्त देव देत असतो, तोही कोणतीही अपेक्षा न ठेवता. जेव्हा सत्य आणि असत्य यांच्यात लढाई होते तेव्हा सत्य हा एकटा उभा असतो आणि असत्याची फौज लांब असते, कारण त्याच्यात एक मूर्खाचा गट असतो. तो गट ना सत्य जाणतो ना असत्य, पण सत्य सोडून तो असत्याच्या मागे थांबलेला असतो. समृद्धीमध्ये, प्रगतीमध्ये दयाळूपणा आणि संकटात संयम हे जगातील सर्वोत्तम लोकांचे गुण आहे. नावेमध्ये छोटासा होल असो किंवा मोठा असो, ते पण स्वतःला छोटासा होल का असेना तो एक दिवस तिला बुडवणारच असतो. स्वतःमध्ये असलेली वाईट गोष्ट लहान असो किंवा मोठी, ती विनाशाचे कारण नक्कीच बनत असते. कोणताही विचार सर्वप्रथम जाणून घ्या आणि त्यांचे अनुकरण तुमच्या जीवनात करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या विचारांचे अनुकरण तुमचे जीवन नक्कीच यशस्वी बनवू शकेल. अंधारामध्ये ज्या प्रकारे प्रकाशाची ज्योत चमकत असते, त्याच प्रकारे ज्ञानाचा प्रकाश देखील प्रकाशत असतो. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला पाहिजे. पृथ्वीवरील प्रत्येक मानवाने आपल्या कृतीच्या परिणामाची चिंता न करता आणि कोणताही लोभ न ठेवता निपक्षपातीपणे आणि निस्वार्थीपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे, आपले काम केले पाहिजे. जसे जुन्या कपड्यांचा विचारही करू नका, त्याचप्रमाणे आपल्या आत्म्यासाठी आपले शरीर देखील जुन्या कपड्यांसारखे होईल आणि आपले शरीर टाकून दिल्यावर ते कोणीतरी परिधान केले जाईल. जसे की ते शरीरात नवीन कपडे घालायला, तसे तुम्ही तुमचे कर्म करत राहा. वाईट तेवढे तुम्ही फेकून द्या आणि चांगले तुम्ही तेवढे घ्या.
ज्यांचा देवावर विश्वास नाही आणि ज्ञानही नाही, तो जीवनात कधीच सुख आणि यश मिळवू शकत नाही. जेव्हा समजूतदार माणूस नातेसंबंध टिकवणे थांबवतो, तेव्हा समजून घ्या की त्याचा स्वाभिमान कुठेतरी नक्कीच दुखावला गेला आहे. त्यामुळे तुमच्याकडून कोणालाही दुःख होता कामा नये. जे व्यक्ती मनाने चांगली आहे, ज्यांच्या करुणेची भावना आहे आणि ज्यांना इतरांचे दुःख समजते, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यांना मोक्ष प्राप्ती होते. हे साध्य केल्यावर त्यांचा आत्मा भगवंतात लीन होतो. तुम्ही जी कृती करता, जे कर्म करता, तीच तुमची ओळख आहे. एकाच नावाची हजारो माणसे असली तरीही तुमचे कर्म तुमची ओळख आहे. प्रेम नेहमी क्षमेची अपेक्षा करतो आणि रागाला नेहमी क्षमा ऐकायला आवडते. विषय ऐकून माणूस जोडला जातो, त्याच्यात इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये आणि लोकांच्या सानिध्यात क्रोध उत्पन्न होत असतो. जे नेहमी शंका घेतात त्यांच्यासाठी या जगात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सुख हे नाही. हे एक पीक आहे जे प्रत्येक माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते. त्यासाठी आपण नेहमी चांगलेच बियाणे ठेवा, जेणेकरून आपले चांगलेच पीक आपल्याला घेता येईल. म्हणजे आपण चांगले असलो तरच त्याचे परिणाम चांगले होतील. ते प्रत्येक परिस्थितीत होईल आणि जे घडणार नाही ते कधीही होणार नाही. चांगली कृत्ये केल्यावरही लोक तुमची वाईट कृत्येच लक्षात ठेवत असतात. त्यामुळे लोक आपल्याबद्दल काय बोलतात याकडे कधीही तुम्ही लक्ष न देणे हेच शहाणपणाचे आहे. आणि आपण हाती घेतलेले काम, आपले सत्कर्म, आपले कर्तव्य सर्वप्रथम पार पाडले पाहिजे. शक्य तितके गप्प राहणे केव्हाही चांगले. कारण तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुमची जीभ ही सर्वात जास्त कार्य करण्यास आणि वाईट मार्गाला जाण्यास प्रवृत्त करत असते. देव म्हणतात, जो नेहमी माझे स्मरण करतो, त्या भक्तांच्या चित्रासह माझी पूजा करतो, त्याला कोणत्याही दुःखाची, कोणत्याही संकटाची, चिंतेची सगळी जबाबदारी ही माझ्यावर आहे. ज्यांचा माझ्यावर विश्वासच नाही ते मला प्राप्त करूच शकत नाही. म्हणून ते जन्म मृत्यूच्या भौतिक मार्गात अडकून राहतात. जे तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नाही त्यांच्यासाठी मौन बाळगणे हे सर्वात मोठे उत्तर आहे. जर तुम्ही कोणतेही काम चांगल्या हेतूने केले तर ते काम कधीच व्यर्थ जात नाहीत आणि त्याचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळणारे असते. देव म्हणतो की मी तुमचे भाग्य घडवतो असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण माणूस हा त्याच्या नशिबाचा स्वामी आहे. तो स्वतःच जबाबदार आहे स्वतःचे भाग्य बदलायला. एखादी व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे असा विचार कधीही करू नये. उलट त्याची कृती चांगली आहे की वाईट असा विचार करून त्या माणसाला कृती जसजशी कमी होईल तसतसे त्याचे परिणामही मिळतील. तुमची स्वतःची कृती, तुम्हाला कृती करण्यास अधिकार आहे, पण तुम्ही तुमच्या कृतीचे फळ मिळवण्यास पात्र नाही. तुम्ही स्वतःला तुमच्या कृतीचे फळ समजू नका किंवा कृती न करण्याशी संलग्न होऊ नका. तुम्ही खरे कर्मवीर नाही ज्याचे परिणाम नेहमीच योग्य असतात. तर योग्य कृती हे ज्याचे उद्दिष्ट असते. प्रयत्न करा, उपाय नक्कीच निघेल. आज नाही तर उद्या नक्कीच त्यावरती तोडगा निघेल. माणसाची सर्वात मोठी चूक ही आहे की आपण ते करू शकत नाही. त्यामुळे चुकीतून तुम्ही शिका. जेव्हा आपले मन कमकुवत असतं तेव्हा आपली परिस्थिती आपली बनते. जेव्हा ती अडचण बनते तेव्हा तीच परिस्थिती आपल्यासाठी आव्हान बनते.
जर आपलं मन मजबूत असेल तर ती परिस्थिती आपल्यासाठी संधी बनत असते. माणूस आपली माणुसकी संपवतो ज्या क्षणी तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना, स्वामी सेवेकऱ्यांना आणि तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तींना शेअर देखील करा. स्वामी सेवा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी भक्ती हीच आपली एकमेव शक्ती. श्री स्वामी समर्थ.